हो झाले. पहिलं तर माझ्या मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय येत्या 5 तारखेला येत आहे. त्याच्याबद्दलचं कन्फर्मेशन आता साहेबांनी मला दिले. मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि जवळपास सुधारित प्रशासकीय मान्यतेसह 2800 कोटी रुपयाचा एक प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये खुंटेफळ आणि शिंपोरा त्याच्या कार्यक्रमासंदर्भात साहेब येणार आहेत. त्याचं कन्फर्मेशन आम्ही आज घेतलं आणि त्याचबरोबर बाकीच्या काही गोष्टी मी या ठिकाणी साहेबांशी चर्चा केल्यात आणि निश्चितपणे त्याचे पत्रही दिले. त्याच्यामधलं एक पहिलं आहे, परळी तालुक्यातील बर्दापूर, परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर आणि शिरसाळा. तुम्ही बोलत असले थांबला, या बाजूला होणार आहे. शिरसाळा पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशन मध्ये 10 ते 17 वर्षापासून सतत त्याच ठिकाणी एका ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्या. एक. दुसरं, वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक, त्याचे नंबर, त्याचे पुरावेसह कागदपत्र आम्ही पोलिसांच्याकडे दिलेले, ते सगळे सहआरोपी याच्यामध्ये झाले पाहिजेत. त्याच्यानंतर परळी नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट त्या ठिकाणी व्हावं. मी काल ऑडिटा म्हणलं होतं, परंतु स्पेशल ऑडिट व्हावं. कारण एका एका व्यक्तीच्या नावावर 46 कोटी रुपये उचलले. यार कोण बोलतोय? 46 कोटी रुपयाची बिलं विष्णू चाटे सारखा जो आरोपी आहे त्याच्या नावावरती उचलली गेलेली आहे. एकाच रस्त्यावरती 5-5 वेळा पैसे उचललेले. आणि मला असं वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही परळी शहर एकदा खाली असा कॅमेरा लावून फिरून यावं, बर का. तर परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियानंच द्यावं, बर का. आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ABCD कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या. आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग्विश बिटवीन 2 करावं, अशा प्रकारची विनंती आहे. करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवलाय आणि तो साडीतला व्यक्ती कोण, हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी येथे, तुम्ही मीडियाने दाखवलेलं आहे. त्याच्यात पोलीस अधिकारी आहेत. ते साडीतल्या माणसांनी बंदूक ठेवल्याच्या नंतर जे असे खाली हाताने मागून ते ड्रॉप करतायत, ज्यांच्या चेहऱ्याला, ज्यांचे तोंड यांनी बांधलेले आहेत. काय नाही, मास्क नाही, रुमाल आडवे लावले, स्कार्फ. तर हे स्कार्फ वाले लोक पोलीस अधिकारी आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत. हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी, यांचं सस्पेन्शन व्हावं आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस व्हावे किंवा यांनी बाहेर जाऊन किमान नवीन टोळ्या तरी तयार कराव्या. कारण यातला एक मी सांगितलंय, 15 वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथंचे, याचे स्वतःचे 15 JCB आहेत, 100 राखेचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्या बरोबर अर्धी पार्टनरशिप. आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका. मीडियाला माझी विनंती, हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा, परळीत जाऊन चेक करा. या परळीमध्ये काय काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि सुप्रीम कोर्टाची फक्त राखेचा विषय पुढं, परळी थर्मलला गेल्या 20 वर्षापासून काही अधिकारी, 20 वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत. 20 वर्षापासून, एका 20 वर्षापासून कुठेही, मला वाटतं 3 वर्षाच्या पुढे, बदली अधिनियम 3 वर्षाचा आहे.
चौथं वर्ष राहू शकतात, 5वं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते. म्हणून परळी थर्मल मधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 20-20 वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली, हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. आणि त्याचं जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय. ते काय MSCTCL काय म्हणतात त्याला, बर का, एक मिनिट माझं होऊ द्या. मग त्याच्यानंतर परळी थर्मल मधलं अवैध राखेचे जे साठे आहेत, अवैध राखेचे जे साठे आहेत, अवैध राखेचे जे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात यावेत. कोणाकोणाचे आहेत त्यांची सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे. ती यादी मी पोलीसकडे देणार आहे आणि थर्मलच्या अधिकाऱ्यांकडे देणार आहे. त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत, उद्याच्याला मीडियात यांची नावं आल्याच्या नंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, अशा लोकांचे हे डेपो आहे. दुसरं, अवैध वाहतूक आजही परळी थर्मलच्या राखेचे चालू आहे. दिवसा घाबरून बंद आहे, परंतु रात्रीची मात्र ही राख उचलली जाते. आणि ही राख आता बाहेरच्या राज्यातली बंद झाली, बाहेरच्या जिल्ह्यातली बंद झाली, परंतु आमच्या जिल्हा अंतर्गत मात्र चालू आहे आणि बेमालूमपणे चालू आहे. त्याच्यामुळे ह्यांच्यावरती कारवाई व्हावी. भगीरथ बियाणी नावाचे एक व्यापारी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांची अचानकपणे स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली. त्या आत्महत्येची सुद्धा चौकशी व्हावी, अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे. महादेव गित्ते, महादेव मुंडे का गित्ते? गित्ते, हो. मग ते मागचं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट करताना वाल्मिकांना केलता, तर यांनी दुसराच वाल्मिकांना दाखवला. वाल्मिकांना म्हणजे जिल्ह्यात एकच अण्णा आहे, डेंजर अण्णा कोण? एकच, हुकुम मेरे आका, एकच आका होता ना. दुसरा आकाचा आका आहे, पण आका मात्र एकच होता, जो आता काही क्लिप बीप सुद्धा बाहेर येतात. सोशल मीडियावर करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोडून द्यावं अशा प्रकारे पोलिसांना फोन केला अण्णासाहेब व्हिडिओ देतोय. त्यामध्ये म्हणते की बाप तुमचा बसला इकडे तुम्हाला सोडवायला. हे बघा, मी या क्लिपच्या संदर्भामध्ये माझं असं मत आहे की तुम्हाला या क्लिपचा सिरियसनेस माहित नाही, पण मला माहिती. ही क्लिप पुढची 10-15 दिवस चालणार आहे. माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे, कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणल्यानं, आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालंय? मी नाही, त्या क्लिप मध्ये आलंय. तर आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे, हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे, हे जरा मीडियानेच बाहेर आणावं आणि त्याच्यावरती मी नंतर उत्तर देईन. माझ्याकडे भरपूर माहिती आहे या क्लिपच्या संदर्भात, परंतु मी याचं उत्तर आज देणार नाही. तुम्ही, माझी अपेक्षा अशी आहे, ही मुंबईची मीडिया आहे, मंत्रालयाची मीडिया म्हणजे संपूर्ण राज्याची मीडिया आहे. तुमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी आहेत, तुमच्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींना पाठवा. ते 87 का 77 नंबरचे ते महिला अधिकारी कोण, त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय, कुणाच्या समोर कुणाला बोललंय, किरकोळ प्रकरण आहे, सोडून दे. हे प्रकरण काय आहे काय नाही आहे हे सर्व मीडियानी उद्याच्याला परवाच्याला म्हणजे उद्यापर्यंत सुद्धा मीडियाचा शोध मला वाटतं खूप स्ट्रॉंग असतो. मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर दे. मी एकच बोलतो की हे 15 दिवस चालणार आहे ही क्लिप.
फक्त एवढे लक्षात ठेवा, तुम्ही डिलीट करू नका. कृष्णा आंधळे आहे तो अद्यापही फरार आहे, कसं होतं याकडे? नाही या संदर्भात हे मी पोलिसांची माहिती घेतली कृष्णाच्या बाबतीत. तो कृष्णा आंधळे, तर हे अतिशय गरीब घरातला हा मुलगा आहे. 5 का 7 पत्र्याचं घर आहे आणि संभाजीनगरला हा शिकायला होता पोलीस दलामध्ये जाण्याची तयारी करण्यासाठी. परंतु यापूर्वी त्याच्या हातून काही गुन्हे घडलेले आहेत, गुन्हेगार आहे आणि तो त्याला आईबद्दल प्रेम नाही, म्हणजे पोलिसांनी सांगितलं बरं, आई वडिलाबद्दल प्रेम नाही, कुटुंबाबद्दल कुठली आशा नाही आणि ते असाच यापूर्वी काही प्रकरणामध्ये बराच कालावधी गायब राहिलेला आहे. पण तो गायब राहावा असं मला काय वाटत नाही. माननीय मुख्यमंत्र्यावरती आणि SIT वरती आमचा विश्वास आहे. तो राहिलेलं कोकरू बाळ सुद्धा लवकरात लवकर ताब्यात येईल. संदीप क्षीरसागर यांनी असा दावा केलाय की कृष्णा आंधळे सोबत आणि इतके दिवस झालेला आहे. नाही, त्यांचं हे बघा, ते दुसऱ्यांदा निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे. त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे, त्याला मी डिनाय करणार नाही. तो त्यांनी प्रश्न मांडलेला आहे, त्याच्यावरती ते बोलतील. अशा प्रश्नाच्या बाबतीत मला वाटतं एकदम काही बोलणं उचित होणार नाही. मी त्यांचं स्टेटमेंट पाहिल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बोल. एसपीने एक आदेश काढलेला आहे की जे पोलीस दलाचे कर्मचारी आहेत त्यांनी फक्त सुरुवातीच्या नावाने फक्त हाक मारायची, आडनाव बोलू नये, आडनावाने हाक मारू नये, कारण त्यामुळं त्याची जात स्पष्ट होते. अशा प्रकारचा एक आदेश आहे. कुठं नगरच्या का बीडच्या नवीन SP आहेत. कारण मी आजवरपासून म्हणतोय ही पाळी आमच्या बीड जिल्ह्यावर का आली की बिंदू नामावलीची वास्तुशांती वाटोळ बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. मी 100 वेळा सांगतोय ना. आपण मला वाटतं शोध मोहीम मीडियावाल्याने करावी, बिंदू नामावलीचं वाटोळ का झालंय ते आणि का झालंय, कुणामुळं झालंय ह्याचंही जरा थोडस बघा. आज SP वरती ही पाळी आली, उद्या कलेक्टर वरती येईल, जिल्हा परिषदेच्या CO वरती येईल, इरिगेशनच्या बाबतीमध्ये येईल, सगळ्याच अधिकाऱ्यांच्या वरती ही पाळी येणार आहे. सौरभ नावाच्या व्यक्तीचा मृत्यू संदर्भातली झाल्याची बातमी आलेली आहे. काय नेमकं प्रकरण आहे? सौरभ, सौरभ मला वाटतं भोंडवे नावाची केस आहे. त्या केसमध्ये काही तथ्य आहे. हे कुटुंबाच्या बाजूने मी स्वतः सुद्धा गेलो होतो. मीडियाचं इंटरेस्ट नाही दिसत, त्याच्यामुळे आम्हाला तुम्हीच बडबड करताय. कोण बडबड करताय हे बघा. सौरभ भोंडवे नावाचा मला वाटतं तो मुलगा आहे. त्याचे वडील माझ्याकडे आलते. केदार नावाचा एक तिथला PI API हा आकाचा माणूस होता पाटोदा तालुक्यामध्ये. त्यांनी त्यांची केस दाखल करून घेतलेली नाही. माझ्याकडे आता परत आलते. मी स्वतः SP-कडे त्यांना पाठवलं होतं आणि आता PI-ला त्याची केस त्या ठिकाणी घ्यायला लावलेली आहे. अजितदादा निर्णय घेतील आणि अजितदादांनीच निर्णय घ्यावा. मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, आमच्या पक्षाचे ते नाहीयेत. त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही, त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत. अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे. आमचं जरा लांबचं नातं आहे ना, आम्ही भाजपवाले आहोत. हा पुढं तर असं देखील म्हटलं जाते की मालवी त्यांना काही दिवसांमध्ये भाजपमध्ये येतील असं. मग आम्ही संजय राऊत साहेब बोललेले आहेत, मी त्याच्यावरती टिप्पणी करू इच्छित नाही. किमान भाजपवरती एवढी वाईट वेळ आलेली नाही असं मला वाटतं. हा केंद्रीय प्रल्हाद जोशी साहेब
अहो, मला राज्यापुरतच माहिती हो. 6वा मजला आणि त्याच्या खालचे 5 मजले, याच्या पलीकडे मला माहितच नाही. मी अडाणी माणूस आहे आणि तुम्ही मला केंद्राचं दाखवताय. मला वाटतं केंद्रापर्यंत नेऊ नका. मी गरीब माणूस आहे आणि माझं एक मत आहे. त्याची मला केंद्रीय काय म्हणले, प्रल्हाद जोशी धनंजय मुंडे त्यांची भेट घेणार आहे. त्या दरम्यान काही राजकीय भेटी होतील अशी माहिती समोर येते. आता ते त्यांच्या कोणाबरोबर भेटी होतील, काय भेटी होतील, ते तुमचा कॅमेरा त्यांच्या पाठीमागे सोडून द्या. आम्हाला काय करायचं. फक्त माझी एक विनंती आहे की आमच्या पंकजाताई यांनी या वर्षीच्या भगवान भक्तिगडाच्या जो दसऱ्याचा मेळावा झाला, त्या दसरा मेळाव्यामध्ये एक वाक्य वापरलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हालत नाही असे वाल्मिक अण्णा. हे बहुतेक तुमच्याकडे जर स्टोअर असेल तर ते वाक्य सुद्धा काढून ठेवा, कारण आजचा जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे. आणि मग ते पान सुद्धा धनंजय मुंडेंशिवाय हल्लंय का नाही हे मला बघायचं. परवा अजित पवार पालकमंत्री म्हणून बीडला बैठक घेतायत. तुम्ही सातत्यानं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करताय. त्या बैठकीमध्ये मी राजीनाम्याची मागणीच केली नाही ना. अहो, मी नाही, प्रकाश सोळंकेंनी मागणी केली. राष्ट्रवादी मोर्चे जे निघतात मोर्चेकरी मागणी करतायत. मी कुठं मागणी केली अजून? मी अजून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. पुढं दुसरीकडे या रुग्णालयामध्ये ठेवलं शासकीय रुग्णालय, या शासकीय रुग्णालयाचा पूर्ण एक मजला खाली करण्यात आला होता. स्पेशल ट्रीटमेंट दिली. माझ्या कानावर आलं होतं. नंतर मी आमचे CS थोरात आहे, ते परदेशामध्ये गेलेले, त्यांना फोन केला, असा असा काही प्रकार झालाय का, तर त्यांच्या कानावर आलं. कारण सबऑर्डिनेट लोक होते. लगेच त्यांनी जे आहे ते तिकडून परदेशातून सांगितलं आणि ते बाहेर काढलेले कॉट लगेच आत घेतले. काल अंजली दमानी यांनी आरोप केला. ऑफिस ऑफ प्रॉफिट जो आरोप धनंजय मुंडेंवर केला गेला होता, काही वेळांपूर्वी ते धनंजय मुंडेंनी सांगितलं की जी निर्मिती कंपनी आहे महानिर्मिती, ती प्रायव्हेट कंपनी आहे. म्हणजे दुसरी गोष्ट, महानिर्मिती कंपनी जरी प्रायव्हेट असली, प्रायव्हेटायझेशन कोणी केलेलं आहे? शासनाने केलेलं आहे. महावितरण, महानिर्मिती, पारेषण हे कोणाचे अंग आहेत? सरकारचे अंग आहे. सुप्रीम कोर्टाचा जो त्यांनी दाखला दिलेला आहे, ठीक आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल, परंतु बेमालूमपणे त्या राखेची कत्तल करावी. राख कोट्यवधी रुपयाची, हजारो नाही लाखो कोटी रुपयाची राख उचलण्यात आलेली आहे. त्याचा हिशोब जर काढला तर मला वाटतं त्याचे आकडे सुद्धा मोजता येणार नाहीत. आणि भास्कर केंद्रे सारखा पोलीस 100 टिप्पर ठेवतो मानल्यावर मग बाकीच्यांचे किती आहेत? कुणाकुणाचे आहेत? दाऊदपूरचे किती आहेत? कोणत्या मुंडेंचे किती आहेत? सगळे आकडे आहेत माझ्याकडे. पण तुम्हाला माझी विनंती आहे ना, मीडियाला जाऊन जरा बघा ना, तुम्ही नीटनाटक बघा ना. ते सुप्रीम कोर्टाचा गोंडस म्हणजे आदेशाचा गोंडस नाव मला वाटतं मुंडे साहेबांनी घेऊ नये अशी माझी विनंती. परळ 2012ला ह्यांच्या नगर परिषद ताब्यात आले. 2019 ते 2024 या कालावधीत 1 वर्ष का 9 महिने सोडता बाकी सगळ्या कालावधीत माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत. आणि त्यांनी भाड्याने दिलेले आका हे स्वतःच सुपर पालकमंत्री. सुपर पालकमंत्री म्हणलं तर चालेल ना, आकांना हे सुपर, कारण ते आता काय म्हणले, जिल्ह्याचे बाप. हे जिल्ह्याचे जे बाप होते त्या बापांनी 11 तालुक्याला 100 रुपये द्यायचे आणि 11 तालुक्याला 100 रुपये द्यायचे, 100 कोटी आणि 300 कोटी एकाच तालुक्याला घेऊन जायचे. अशा पद्धतीचा कारभार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं हे सुपर आका, सुपर पालकमंत्री, आका बोका बाका या सगळ्यांनी
किती नेमके पैसे खाल्लेले आहेत, कसे खाल्लेले आहेत, म्हणून परळीच्या नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट व्हावं ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी केलेली आहे आणि आता एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन करणार आहे. मला नाही वाटत. स्पेशल ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत होते हे लोक, पण कोर्टाने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलंय. आता नाही, स्पेशल नाही. अहो, हे मागचे 4 वर्ष पालकमंत्री हे स्वतः पालकमंत्री नव्हते. शॅडो पालकमंत्री म्हणा, सुपर पालकमंत्री म्हणा किंवा सुपर आका म्हणा, हे सगळ्याच्या सगळं कोण होतं? अण्णा, आका अण्णा. तर हे जे आका आहे, ह्या आकांनी काल 26 आकडे सांगितले, मी 226 म्हणले. अहो, बरस पोलीस दल, बरेचसे हे यांच्याच नियुक्तीवाले आहेत. आणि मी आज जे पत्र दिलंय की हे जे पोलीस दल आहे हे सगळं बीड जिल्ह्यातलं काढावं आणि माननीय मुख्यमंत्री हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत, या सर्वांना तिकडे घेऊन जावं अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केलेली. कुणाची? ते अजितदादांना विचारा. आम्ही कोण? अरे 3.25 तालुक्याचा आमदार आहे मी, किरकोळ माणूस आहे. कशात? मी पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा चौकशी लावावी म्हणून मी पत्र दिलेलं आहे. मी आरोप केलेला आहे राज्यामध्ये जवळपास 5,000 कोटी रुपयाचा पीक विम्याचा घोटाळा झालेला आहे. आणि आज पत्र दिलंय मी सेक्रेटरी किंवा विभागीय आयुक्त एक आणि ते सांगतील तेवढे सदस्य घेऊन पीक विमा घोटाळ्याची चौकशी करावी. आणि अजितदादांच्या बद्दल मी काय बोलणार? मी छोटा माणूस आहे ना. अजितदादा 7 वेळा उपमुख्यमंत्री आहेत. मी 3.25 तालुक्याचा आमदार आहे. मी गरीब माणूस आहे. एवढ्या छोट्या माणसांनी त्यांच्यावर आणि अंजली ताईंवर बोलणं कसं शक्य आहे मला सांगा. अंजली दमानिया ह्या म्हणजे राज्याच्या प्रमुख हे आहेत. मी 3.25 तालुक्याचा माणूस आहे. त्यामुळे त्यांच्या दोघांच्या बद्दल मी कसं उत्तर देऊ?